तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की गोट फार्मची सुरुवात नक्की कशी करायची। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, गोट फार्म सुरू करायच्या अगोदर काही महिन्यापूर्वी आपली प्लॅनिंग पाहिजे। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं चारा व्यवस्थापन पाहिजे। गोट फार्म सुरू तर करायचं आहे, काही महिन्यापूर्वी आपल्याला चारा लागवड करायला पाहिजे, ही तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। आणि मित्रांनो, दुसरी गोष्ट महत्त्वाची माहिती आहे का तुम्हाला, की तुमचं प्रॉपर जागा आणि शेड पाहिजे। असं शेड पाहिजे, अशी जागा पाहिजे जी कोरडी स्वच्छ असावी, जिथं पाणी म्हणजे पावसाचं पाणी साचत नाही अशी जागा असावी। आणि तिसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे तुमच्या भागात कोणत्या शेळीला मागणी आहे, म्हणजे मांस उत्पादनासाठी तुम्ही करणार आहे की प्रजननासाठी करणार आहे, हे तुमचं प्लॅनिंग पाहिजे। आणि चौथी गोष्ट महत्त्वाची म्हणजे मित्रांनो, की तुम्हाला किती शेळीपासून चालू करायचं आहे आणि किती शेळ्या करायच्या आहेत हे नियोजन पाहिजे, त्यानुसार तुमचं चारा नियोजन पाहिजे। आणि पाचवी गोष्ट महत्त्वाची म्हणजे मित्रांनो, की तुम्हाला लसीकरण आणि जंतनाशक हे करता आलं पाहिजे। तर मित्रांनो, सुरुवात जेव्हा आपण तुम्ही करणार असाल तर पहिला हळूहळू करा, म्हणजे 5 शेळीपासून करू शकताय किंवा 1, 2, 3 शेळीपासून करू शकताय। तुम्हाला जसा अनुभव येईल तसं तुम्ही वाढवू शकताय। तर मित्रांनो, माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करा। आणि उद्याच्या भागामध्ये आपण बघूया की चारा व्यवस्थापन। लाईक करा, फॉलो करा।